आणि थेट आता जाणार आहोत पुण्यामध्ये राहुल कुलकर्णी यांच्याकडे। दिसेल आता सायलेंट 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत दिसेल म्हणतात। सुनामी होती म्हणे मोदींची। नाही येणार तर दंगेकर 100%। कारण तुम्ही तुम्ही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये 60 सीट तुम्ही जी कामं बघताय, जो विकास बघताय, जी मेट्रो बघताय, जे देश सगळं तुम्ही पूर्ण फक्त महाराष्ट्राचा पुण्याचा विचार नाही तर पूर्ण तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार नाही किंवा एखाद्या सिटीचा विचार नाही तर पूर्ण देशाचा विचार केला तर 400 पार हे अटल आहे। चला 400 पार अटल आहे। फार वेळ कमी राहिलेला आहे। कॅमेरामन प्रतीक जाधव सह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे। धन्यवाद थँक्यू। या ठिकाणी जमलेले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते विश्वास व्यक्त करतायत। दंगेकरांच्या बाजूने आलेले कार्यकर्ते पुण्यामध्ये विश्वास व्यक्त करत होते। पुण्यामधली तिहेरी लढत असणार आहे कारण वसंत मोरे हे सुद्धा या लढतीमध्ये रंगत आणणार आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जरी मोहोळ यांचं नाव समोर येत असलं तरी सुद्धा धंगेकर यांची बरीचशी मतं वसंत मोरे खाणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। वंचितकडनं वसंत मोरे हे रिंगणात आहेत, त्यामुळे पुण्याचा खासदार कोण आणि किती मतांनी विजयी होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल।